संविधान दिवस समारोह संयोजन समिती नरेंद्रनगरतर्फे येत्या 26 नोव्हेंबरला संविधान सन्मान समारोहाचे आयोजन नरेंद्रनगर उड्डाणपूल सार्वजनिक मैदान येथे होणार आहे। या समारोहाचे उद्घाटन माजी सनदी अधिकारी EZ खोब्रागळे यांच्या हस्ते होणार असून स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष JS पाटील, JNU दिल्लीचे विवेक कुमार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती समितीचे संयोजक डॉक्टर अशोकानंद देशभ्रतार यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली। संविधान दिनानिमित्त 25 नोव्हेंबर रोजी संविधान सन्मान रॅलीचे आयोजन अस्मिता बुद्ध विहार येथून तर समापन नरेंद्रनगर सार्वजनिक मैदान येथे असल्याची माहिती ही पत्रपरिषदेत दिली। हमले वो वर्तमानातील प्रसार माध्यमांचे गोदीकरण, लोकशाही समोरील आव्हान, इस सब्जेक्ट को प्रबोधित करेंगे। इसी तरह अंधश्रद्धा निर्मूलन समिति के संस्थापक अध्यक्ष श्याम मानव, जो बहुत ही प्रख्यात नाम है, वे राज्य घटना, भारतीय राज्य घटना और वैज्ञानिक दृष्टिकोण पर अपना मत प्रतिपादित करेंगे। और बच्चों की विभिन्न प्रतियोगी में जो फर्स्ट सेकंड थर्ड प्राइजेस आए हैं उनको पुरस्कृत किया जाएगा। इस तरह से ये हमारा एक कार्यक्रम होने जा रहा है और मैं पुनः आप लोगों से गुजारिश करता हूँ कि आप अवश्य वहाँ पधारें और हमारी न्यूज़ को ज़्यादा से ज़्यादा कवरेज दें, ताकि ये हमारा जो कार्यक्रम है, क्योंकि ये कार्यक्रम केवल महाराष्ट्र में ही नहीं बल्कि यदि देश के संदर्भ में भी यदि सोचा जाए तो मैं समझता हूँ कि फर्स्ट 10 में हमारे इस कार्यक्रम का नंबर रखा जा सकता है। तो आज इस अवसर पर आप सभी उपस्थित हुए हैं। मैं आप सभी को पुनश्च निवेदन करते हुए, कवरेज देने के लिए निवेदन करते हुए, वेशभूषा, एक पात्री, नाट्यछटा आणि नृत्य स्पर्धा। तर नृत्य स्पर्धेमध्ये आम्ही 2 गट केलेले आहे, अ आणि ब गट। अ गटामध्ये 10 ते 15 वर्ष वय आहे आणि ब गटामध्ये 16 ते 25 पर्यंत विद्यार्थी राहणार आहे। जिंकणाऱ्यांना वेगवेगळ्या लोकांनी पुरस्कृत केलेले आहे। पहिलं प्राइज आहे 1000 रुपयाचं, दुसरं 750चं आणि तिसरं 500चं। आणि जितकेही लोक सहभागी होत आहेत प्रत्येकाला एक सर्टिफिकेट आहे। मोठ्या संख्येने लोक उपस्थित असतात। दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण हजारोच्या संख्येने लोक या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहे। कार्यक्रमाची रूपरेषा शनिवारी सांस्कृतिक कार्यक्रम आहे 2 ते 5 आणि 7 ते 10 च्या दरम्यान संविधान सन्मान रॅली आहे अस्मिता बुद्ध विहार नरेंद्रनगर इथनं। त्याचप्रमाणे रविवारी 26 नोव्हेंबरला पहिलं सत्र आहे, ते उद्घाटनाचं सत्र असेल आणि ते सकाळी 10:30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत राहणार आहे। अध्यक्ष या सत्राचे JS पाटील, जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत स्वतंत्र मजदूर युनियनचे। त्याचप्रमाणे उद्घाटक आहेत माननीय EZ खोब्रागळे सर, माजी सनदी अधिकारी आणि अध्यक्ष संविधान फाउंडेशन, हे उद्घाटक आहेत। विवेक कुमार प्रोफेसर, जे आंबेडकरी विचारवंत आहे JNU दिल्लीचे। त्याचप्रमाणे डॉक्टर श्याम मुळे हे सत्यशोधक शिक्षक सभा जे आहे त्याचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्यासाठी विषय दिलेला आहे खाजगीकरण, शासकीय नोकऱ्यांचे कंत्राटीकरण आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि बहुजन समाजाचं भवितव्य। या विषयावर ह्या चर्चा सत्रामध्ये वक्त्यांचं मार्गदर्शन लाभणार आहे। दुपारी 2 ते 3 सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि विविध सत्रांमध्ये विविध मान्यवर मंडळी, विद्वान मंडळी मार्गदर्शन करणार आहेत। दुपारी 3 ते 7 वाजेपर्यंत प्राध्यापक अशोक गोडघाटे, ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत, साहित्यिक, हे अध्यक्ष आहेत आणि प्रमुख वक्ते म्हणून माननीय उत्तम कांबळे, हे सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक आहेत। त्याचप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्राध्यापक श्याम मानव, हे या सत्रामध्ये सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत। आणि युवकांनी, विशेषतः महिलांनी सहभागी व्हावे आणि या सर्व कार्यक्रमाचा त्यांनी संविधानाच्या दृष्टीने विचार करण्यासाठी सहभाग द्यावा, असं मी या प्रसंगी आवाहन करते। माझ्या सर्व जे काही सहभागी आयोजक आहेत ते या कार्यक्रमासाठी अत्यंत परिश्रम घेत आहेत
आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा हा कार्यक्रम अत्यंत शानदार असा होणार आहे. तेव्हा मी सगळ्यांना विनंती करते की आपण सर्व लोकांनी या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं. दीक्षाभूमी ते चौथ्यभूमी संविधान बचाव यात्रा व रिपब्लिकन सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त सरसेनानी आनंदराज आंबेडकर हे नांदेड येथे आले असता नांदेडकरांनी त्यांचे जंगी स्वागत केले. दुपारी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत संविधान बचाव यात्रा व रिपब्लिकन सेनेविषयी त्यांनी आपली भूमिका विशद केली. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी रोखठोक उत्तरे दिली. जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाविषयी पत्रकारांनी विचारले असता आनंदराज आंबेडकर बोलते झाले. वर्धापन दिन आम्ही मुद्दामून आज संविधान यात्रा इथे पोचत होती आणि त्यामुळेच इथे आम्ही वर्धापन दिन आणि संविधान यात्रा याचा म्हणजे दुग्ध शर्करा योग आम्ही इथं घडवून आणण्याचं ठरवलं. आणि आज त्या पद्धतीने या आमच्या म्हणजे महाराष्ट्र कमिटी तर आहेच, परंतु खास करून जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी यांनी अत्यंत मेहनत घेऊन अत्यंत सुंदर असा कार्यक्रम संध्याकाळी 5 वाजता या नांदेड शहरामध्ये होणार आहे. अत्यंत भव्य दिव्य असा हा कार्यक्रम होईल आणि आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित राहून आमच्या या म्हणजे वर्धापन दिन संविधान बचाव यात्रा या दोघांनाही आपल्या माध्यमातून प्रसिद्ध द्यावी एवढी आमची विनंती आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल एक चांगल्या पद्धतीने त्याने या मराठ्यांच्या खरं म्हणजे जवळजवळ लाखभराचे 56 मोर्चे झाले आणि त्यानंतर परत प्रश्न अडगळीत पडला की का असं एकंदर वाटत असताना त्यांनी जी एक उभारी घेतली आणि परत एकदा गरीब मराठ्यांना एकत्र करून एक महाराष्ट्रामध्ये एक मोठं वादळ निर्माण केलं आहे. त्यामुळं आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उलथापालथ झाल्यासारखे वाटतं आहे. त्यामुळं कोण कोणाबरोबर आहे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये कळत नाही आहे. परंतु येणाऱ्या काळामुळे यांच्या आंदोलनामुळे अनेक दिग्गज नेत्यांना त्याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही असं माझं मत आहे. ओबीसी नेत्यांनी भरपूर लोकांनी असं सांगितलं की यांचा त्यांचे कोण करते करवित्यापेक्षा तो माणूस काहीतरी करतो आहे मराठ्यांसाठी, त्याबद्दल आम्हाला त्याचा अभिमान आहे आणि त्याने असंच करावं. फक्त त्याने इतर कोणाबद्दलही काही चर्चा करू नये असं माझं प्रामाणिक मत आहे त्यांचं. आणि आम्ही त्यांच्या या जे काही आंदोलन चाललं त्याला आम्ही त्यांना पाठिंबा देतो. त्यांच्या आंदोलनाला यश मिळो अशी सदिच्छा व्यक्त करतो. महत्त्वाची बातमी. वर्धमान कॉलेज ऑफ फार्मर्स कॉलेज कारंजा लाड येथील B.Pharm सेकंड इयरचे विद्यार्थी तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय अमरावती येथे न्यायाच्या प्रतीक्षेत आमरण उपोषणावर बसले आहेत. आम्ही वर्धमान कॉलेज ऑफ फार्मसी कारंजा लाड येथील सर्व B.Pharm सेकंड इयरचे विद्यार्थी असून आम्ही गेल्या 3 ते 4 महिन्यापासून आमच्या न्यायासाठी कोणत्याही ऑफिसमध्ये लढत आहे. आज आपल्या महाराष्ट्राची शोकांतिका आहे. शासन आणि प्रशासन हे गाढ झोपेत आहे. कारण की जर विद्यार्थ्यांना जर उपोषणाची वेळ येत असेल तर हे कोणामुळे येत आहे आणि का बरं येत आहे हा सर्वात मोठा दैनंदिन प्रश्न आज आपल्यासमोर उपस्थित आहे. या प्रशासनाने आणि शासनाने इतका कचरा करून टाकला आहे शिक्षणाचा की आज अभ्यासाच्या वयात आम्हा सर्व विद्यार्थ्यांना उपोषण आंदोलन हे करण्याची वेळ आली आहे. खरंच आपली इच्छी न्यायव्यवस्था आम्हा विद्यार्थ्यांना न्याय देण्याचं काम करत आहे का असा आमचा प्रश्न पडलेला आहे. आज आम्ही विद्यार्थी सर्व अभ्यास सोडून आमचं शैक्षणिक नुकसान होऊन घरदार सोडून आज आम्ही इथं उपोषणाला बसलो आहे. काय याच्या मागे प्रशासन आणि शासनाच्या चुका आहेत. एवढा मोठा संपूर्ण आव्हान सहसंचालकाच्या कॉलेजच्या विरुद्ध असून सुद्धा यावर कुठेच कारवाई होत नाही. का बरं यांचे हात कोणी बांधले आहे असा सुद्धा प्रश्न आमच्या समोर उपस्थित मांडलेला आहे. आणि आम्हाला न्यायाच्या प्रतीक्षेत संपूर्ण 3 ते 4 महिने झाले तरी आम्हाला कुठेच ॲडमिशन ट्रान्सफर झाले नाही. त्यानंतर कॉलेजवर कारवाई झाली नाही. का बरं हे लोक या प्रशासन आणि शासन या मॅनेजमेंटला दबून आहे असा सुद्धा प्रश्न आम्हाला सुद्धा विद्यार्थ्यांना पडला आहे. तरी खरंच विद्यार्थ्यांना न्याय जर मिळवून द्यायचा असेल तर आपण काय प्रयत्न कराल हा सुद्धा प्रश्न आमच्या समोर आहे. तरी आम्ही आपणास या व्हिडिओद्वारे विनंती करतो की आम्हा सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळून आमची ॲडमिशन दुसऱ्या कॉलेजला ट्रान्सफर करून या महाविद्यालयावर वर्धमान कॉलेज ऑफ फार्मसी यावर कठोर कारवाई करून या कॉलेजची मान्यता रद्द करण्यात यावी. सरकार शेतकऱ्यांचे असून शेतकऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांच्या हिताचे सर्व निर्णय होऊन ऊस दराचा तिढाही लवकर सुटेल
अनेक कारखान्यांना शेतकऱ्यांची देय रक्कम द्यावी आणि ऊस दराचा तिढा लवकरच सुटेल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापुरात सहकुटुंब करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी आले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. ऊसाच्या बाबतीमध्ये मी माहिती घेतली. शेवटी सरकार हे शेतकऱ्यांचं आहे, बळीराजाचं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेईल. कारण आतापर्यंत शेतकऱ्यांना सरकारने नियमाच्या बाहेर जाऊन मदत केलेली आहे. म्हणजे आपल्याला माहीत आहे की NDRF SDRFच्या सगळे नियम बाजूला ठेवून दुप्पट आपण मदत केली. 2 हेक्टरची 3 हेक्टर आपण मदत केली. त्याचबरोबर मागच्या सरकारने, महाविकास आघाडी सरकारने जे नियमित कर्ज भरणाऱ्या लोकांना इन्सेंटिव्ह 50,000 घोषणा केली होती, परंतु आपण दिला तो. सततच्या पावसामुळे होणारं नुकसान आपण कायम नुकसानी धरलं आहे. पीक विमा योजना 1 रुपयामध्ये आपण दिली. म्हणून शेतकऱ्याच्या बाजूचं सरकार आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारचं जे मोदी साहेबांचे 6,000 रुपये वर्षाचे आहेत शेतकऱ्यांना जे देतात, त्याच्यामध्ये आणखी आपल्या सरकारने 6,000ची भर टाकली. म्हणजे शेतकऱ्यांना 12,000 रुपये वर्षाला मिळणार. त्यामुळे शेतकऱ्याचं हे सरकार असल्यामुळे या ऊसाच्या बाबतीत देखील जे केंद्र सरकारचं धोरण आहे त्या धोरणाप्रमाणे आणि त्याचबरोबर जे काही कारखान्यांचं प्रॉफिट शेअरिंग जो फॉर्म्युला आहे त्याप्रमाणे जे देय आहे ते शेतकऱ्याला मिळालं पाहिजे. आणि सातत्याने खासदार देखील यासाठी पाठपुरावा करत आहेत, धैर्यशील आहेत. आमचे मंडलिक आहे, सगळे आमदार आहेत, सर्व लोक शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत सगळे लोक. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सरकार सोडणार नाही. आणि त्या बाबतीमध्ये एक समिती देखील जिल्हाधिकाऱ्याच्या पातळीवर नेमलेली आहे. त्याच्या देखील बैठका मला वाटतं झालेल्या आहेत. आणि शेवटी शेतकऱ्यांचं हित हे सरकारचं धोरण आहे, हे सरकारची भूमिका आहे. फक्त सावजी मॅजिक पेस्ट घरी आणा. पेस्ट कढईत घाला, फक्त पाणी टाका आणि वेजीज टाका. तुमची रुचकर वेज करी तयार. सावजी मॅजिक पेस्ट वेज नॉन वेज करण्याची सगळ्यात सोपी पद्धत. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, 0 माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले. संपूर्ण देशाचा कारभार भारतीय संविधानाद्वारे चालतो याचे महत्त्व पटावे या हेतूने शासनाच्या वतीने विविध पातळीवरून जनजागृती केली जात आहे. पण कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाला अपवाद ठरला आहे. हा स्तंभ जाणीवपूर्वक दुर्लक्षित ठिकाणी उभा केला असून आता या स्तंभाच्या सभोवताली आसपास गाजर गवत आणि कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्तंभाची दुरावस्था झाली आहे. यामुळे जनतेतून संताप व्यक्त केला जात असून प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन स्तंभ परिसराची साफसफाई करावी अशी मागणी होत आहे. मान्य जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या कार्यालयाच्या समोर आज भारताची उद्देशिका, भारताचं संविधान, या उद्देशिकेचं भारताची राजमुद्रा एका साईडला उभा केलेला आहे. याच्यावर लाखो रुपये खर्च केले आहे. या उद्देशिकेच्या साईडला जर बघितलं तर फार मोठं गवताचं साम्राज्य उघडलं आहे. इथं फक्त किड्या मुंग्याचं सगळं साम्राज्य आहे. आणि कलेक्टर महोदयाने आपली केबिन मात्र आलिशान ठेवली. भारतीय संविधान आणि भारतीय राज्यघटनेची उद्देशिका
ही मात्र धूळ काहीतच ठेवली, याच्याकडे लक्ष कुणाचं नाही. आज इथं खूप घाणीचं साम्राज्य झालेलं आहे. कलेक्टर महोदयांना आम्हाला एवढंच सांगायचं आहे, त्या भारतीय राज्यघटनेवर आपण जे प्रशासनात काम करता त्या भारतीय राज्यघटनेचं संरक्षण करणं हे तुमचं प्रथम कर्तव्य असून या भारतीय उद्देशिकेकडं आज कुणालाही दुर्लक्ष झालेलं नाही. अशा अधिकाऱ्यांच्यावर खरोखर तिने लवकरात लवकर त्याच्यावर साफसफाई करून ते स्वच्छता करावी, अन्यथा या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई व्हावी ही कोल्हापूरवासियांच्या वतीनं आम्ही मागणी करतो. बहुजन महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष या पदावर कामकाज सुरू आहे. आज आमचा कलेक्टर ऑफिसला युवा आघाडीचा मोर्चा सुरू आहे आणि त्या संदर्भात आम्ही कलेक्टर ऑफिसच्या दारात उभं आहे. पण आज आतमध्ये येत असताना आम्हाला काही दृश्य असे दिसले की बाबा कुठंतरी ती लाजिरवाणी गोष्ट आहे. 2 ऑक्टोबर आता आंबेडकर जयंती झाली, शासनाने प्रत्येक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली, पण आज शासनाच्याच दारामध्ये बघण्याची परिस्थिती बघा, ही पूर्णपणे इथं अस्वच्छता दाखवली जाते. त्यातला आधारस्तंभ आहे, भारताचे संविधान म्हटलेलं आहे आणि संविधानाच्या खाली अजूनही स्वच्छता नाही आहे. इथलं कोण स्वच्छता करणार, ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. गावोगावी स्वच्छता करत असताना आपल्या परिसरामध्ये सुद्धा स्वच्छ असणं गरजेचं आहे, आपला आधारस्तंभ सुद्धा स्वच्छ असणं गरजेचं आहे. आणि हे कुठेतरी शासन दुर्लक्ष करत आहे आणि हे शासनाने पूर्णपणे लक्षात घेऊन स्वच्छता अभिनय राबवा एवढी त्यांना विनंती करतो. जय भीम, जय संविधान. रायगडच्या सुधागड तालुक्यातील हातोण ग्रामपंचायतीतील लाखो रुपयांचा भ्रष्टाचार माहितीच्या अधिकारात उघड झालाय. संबंधित प्रशासनाकडून दोषींची पाठराखण केली जात असल्याचा आरोप विद्यमान सरपंच रमेश वाघमारे, उपसरपंच नितीन वाघमारे आणि हातोण ग्रामस्थांनी केलाय. तत्कालीन सरपंच ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करा, तसेच दोषींना पाठीशी घालणाऱ्या तत्कालीन गटविकास अधिकारी यांना निलंबित करावे या मागणीसाठी विद्यमान उपसरपंच नितीन वाघमारे, सचिन भोसले आणि नितीन भोसले यांनी पाली पंचायत समिती समोर आमरण उपोषण सुरू केले. माझं नाव संजय शंकर कडू, मी हातोणचा रहिवासी आहे. आपल्याला तर आता माहिती असेल की आज जवळपास 1 वर्षापासून मागच्या सन 2017 ते 2022 या ज्या कालावधीमध्ये हातोण ग्रामपंचायत मध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आणि त्याची चौकशी ही जे विस्तार अधिकारी यांनी सविस्तर चौकशी केली. त्या चौकशीत ते दोषी आहेत हे सिद्ध झालेले आहे आणि तरी सुद्धा जवळपास 1 वर्ष आज व्हायला आलं, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई नाही. आम्हाला फक्त पंचायत समितीमधनं आश्वासनं दिली गेली की यांच्यावर आम्ही कारवाई करतो, पण आज 1 वर्ष झालं कोणत्याही स्वरूपाची यांच्यावर सरपंच, त्या तत्कालीन सरपंच किंवा ग्रामसेवक यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. तर मागच्या गेल्या 1 महिन्यापूर्वी आम्ही ग्रामपंचायत समितीला एक लेटर दिलेलं की जर आता कारवाई नाही झाली तर आम्ही इथे आमरण उपोषणाला बसू, ग्रामस्थ सगळे. 1 महिना झाला तरी यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. मग शेवटी आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आणि बाबासाहेब महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या रस्त्याने आज आम्हाला चालावं लागलं. आज आम्हाला आमचे जे उपसरपंच नितीन वाघमारे, त्यानंतर आमचे ग्रामस्थ सचिन भोसले आणि नितीन भोसले हे तिघे आम्ही इथे उपोषणाला बसलेत आणि त्यांना पूर्ण आमच्या गावाने कालपासून पूर्ण जी ग्रामपंचायत जी गाव आहेत सगळी त्या सगळ्यांनी त्यांना पूर्ण पाठिंबा दिलाय. सगळे इथं व्यवस्थित काल उपस्थित होते आणि याच्या पुढे जोपर्यंत यांच्यावर आमची जी मागणी ह्या ज्या चोरांवर सरपंच आणि उपसरपंच, तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर जोपर्यंत फौजदारी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाहीये. हे आम्ही पूर्ण मनाची पक्क ठरवलेलं आहे. यांच्यावर त्वरित एक फौजदारी गुन्हा दाखल करून यांच्यावर गंभीर स्वरूपाची कारवाई झाली पाहिजे. काल दिनांक 20/11/2023 रोजीपासून आम्ही ग्रामपंचायत पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाला बसलो आहोत. उपोषणाला बसण्याची आम्हाला वेळ का आली, कारण 2017 ते 2022 या कालावधीमध्ये ग्रामपंचायत हद्दीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. त्याच्यामध्ये प्रामुख्याची मोठी बाब म्हणजे अपंगांचा निधी. ज्या अपंगांना गरज असते त्या अपंगांचा निधी सरपंच, पूर्वीचे सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या मार्फत त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. त्यांना 1ही वर्षाचा 1ही रुपया मिळाला नाही अशी त्यांची तक्रार आहे. तसेच शाळेचे सामान, ई लर्निंगचं, लहान मुलांच्या शाळेचे सामान पण त्याच्यामध्ये त्यांनी हेरफेर केलेली आहे. त्यांनाही आणि असे गुन्हे सिद्ध झालेले असून
त्यांच्यावर कारवाई का होत नाहीये? जवळजवळ आता त्याला 1 वर्ष होत आला, त्यांच्यावर कारवाई होत नाहीये. फक्त आश्वासनं दिली जातात की त्यांना अर्ज दिलेत, लेटर दिलेत, पण त्यांच्यावर कारवाई होत नाहीये. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याच्यासाठी आता आम्ही पूर्ण ग्रामस्थ मिळून इथे उपोषणाला बसलेलो आहोत. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी हीच आमची मागणी आहे. माझं नाव नितीन वाघमारे, मी हातोंडचा उपसरपंच आहे. आमचे ग्रामस्थ संजय कडू, सचिन भोसले आणि नितीन भोसले यांनी RTIच्या मार्फत इथे जो काही भ्रष्टाचार झालेला आहे तो भ्रष्टाचार पूर्ण सिद्ध केलेला आहे. इथले जे विस्तार अधिकारी होते त्यांच्या मार्फत ती चौकशी झाली होती. त्यात ते गुन्हा सिद्ध होऊन सुद्धा हे जे काही अधिकारी लोक आहेत हे लोक आरोपींना पाठीशी घालत आहेत, त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाहीयेत. त्याच्यामुळे आम्ही आज इथे उपोषणाला बसलेलो आहोत. जोपर्यंत यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होत नाही, यांच्यावर जोपर्यंत प्रॉपर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही इथून उपोषण सोडणार नाही. तोपर्यंत आमचं आमरण उपोषण चालू राहील. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात इथेच विराम घेऊया. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.